माझा बघा चाललेला आहे घरचे आपल्या पिऊला बघत इतका ठसका उठला ना की बस एकदम असं फोडणी एकदम कडक बसली। हे बघा मी पौष्टिक असं पालक भाजी बनवली म्हणजे त्याच्यामध्ये चुका पालक आणि शेपू आहे। पौष्टिक अशी भाजी हे बघा त्याच्यामध्ये मी नाही का डाळ वगैरे मुगाची टाकून केलेली आहे। सहसा हे मुलं खात नाहीत पण मला बनवावं लागतं हे आणि त्यांच्या पोटामध्ये मला टाकावं लागतं कारण खूप असं नाही का पौष्टिक भाजी आहे ही म्हणजे सगळे सत्व वगैरे आहे त्याच्यामध्ये पालक मध्ये आहे आणि शेपू भाजी चुका आंबट ही भाज्या खाल्ल्याच पाहिजेत। तर काय चाललं ताई तुमचं सांगा मला झाला का स्वयंपाक? दादू ते डब्बा तिथला भांडे जरी मी घासले तरी धुवून घेतेच नाही स्वच्छ असं जरा ही स्वच्छ घासलेलं आहे तरी पण पाणी वगैरे घेऊन जरा थोडस हे स्वच्छ धुवून मग त्याच्यावरती हे करते। आता गरम गरम ह्याच्या बरोबर मी भात बनवणार आहे मस्त असं डब्बा घ्या हा डब्बा घे भात गरम गरम बनवणार आहे मी आणि हे त्याच्याबरोबर चुका पालकची भाजी मस्त अशी भांडे जरी घासले तरी नाही का हे मला असं स्वच्छ धुल्याशिवाय हेच होत नाही बघा धुवूनच मग स्वच्छ हे करणार। हे बघा आता ही कढई आहे ना मी तुम्हाला काल परवा दाखवलेला व्हिडिओ टाकलेला मी आणि मग मी काय करणार आहे हे आज उद्घाटन करणार आहे मी ह्याच्यामध्ये भाजी वगैरे करणार आहे मी मेथीची बघू आता मेथीची भाजी वगैरे याचे पप्पा म्हटले मेथीची भाजी वगैरे कर भात गरम गरम करणार आहे मी अजून तर काय भात केला नाही मी तयारी करते। हे पहा तांदूळ कोलमचे तांदूळ घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये असं पौष्टिक असं तुम्हाला आता दाखव पौष्टिक असं पालक शेपू आणि चुका मिक्स भाजी। तर पिऊला ठसका लागलेला आहे तिला मी पाणी देते कडक अशी फोडणी बसलेली आहे। झाले का तुमचं? म्हटलं चला आता ह्याचं नाही का उद्घाटन करावं त्याच्यात भाजी काहीतरी बनवते मेथीची। तर हे तांदूळ स्वच्छ निवडून घेते मी टी शर्ट कुठे गेला हा इथं मला हे नॅपकिन वगैरे हात पुसायला किंवा भांडे वगैरे तर मला लागतच हे स्वच्छ कोरडं करून मग त्याला तांदूळ वगैरे हे टाकते। बघा हे असं पसायला मी आत्ता भांडे सगळं आवडलेलं केलं मला स्वयंपाक वगैरे करताना हे सगळं असं जवळ लागतं ह्यातले भांडे इथले इथं मला घेता वगैरे येतात म्हणून मी काही भांडे लावलेले नाहीये घासून असे त्याच्यात ठेवले आणि हे बघा ह्याच्यामध्ये आणि हा हंडा नाही का स्वयंपाकासाठी ठेवलेला आहे त्याला झाकून घेते आधी आपण ह्याच्यामध्ये काय करूया तांदूळ वतून घेऊया तर असं माझा साधा सिंपल असा बेत आहे गरगटा आणि हा भात तुम्ही खाल्लाय का बनवलाय का सांगा मी पण काय विचारते तुम्ही खाल्लाच असाल एकदम मस्त लागतं असं आणि असल्या थंडीच्या दिवसात एकदम गरम गरम नाही का खूप छान असं लागतं तुम्ही खाऊन बघा चुका पालक आणि शेपूची मिक्स भाजी मी तर माझ्या मुलांना आवर्जून देते हे आणि म्हणजे माझी मुलं खातात ही माझ्या बोलण्यात जर काही गडबड वगैरे झाली तर प्लीज समजून घ्या मला थोडीशी ह्याच्यामध्ये खडे वगैरे बघते एखादा खडा असतोच आणि ते दाता खाली वगैरे आला केला तर खूपच ही होत ते कुठं ना कुठं काय एखादा असतोच स्वच्छ जरी असलं तरी नाही का। आता माझी भाजी ही झालेली आहे त्याच्यामध्ये गरम गरम भात वगैरे नाही का टाकते असं कसं म्हणजे आमच्यात कसं गरम भात एकदम वाफवलेला आणि त्याच्याबरोबर ही पालकची म्हणजे मिक्स भाजी हेच असं नाही का खाल्लं जातं असं गरम गरम कुकर मला एक ताटातच
तुम्ही कसं खाता ते सांगा. पण थंडीच्या दिवशी मी असं करते, आपलं गरमीच्या वेळेस नाही करत असं. वरून गरमही होतं ना, आपण गरम गरम ही जेवायचं म्हणल्यानंतर ते होऊन जातं, सगळं गोंधळ होऊन जातो. तर बघा, चालला का ताईंनो तुमचा स्वयंपाक? कुणाचा झाला स्वयंपाक? कोणी सुरुवात केली स्वयंपाकाला? पिहूला जरा ताप वगैरे आलेला होता, तिचं औषध वगैरे हे केलं, मी दिलं तिला औषध. पिऊ खेळती, दाखवू पिऊला. बघा तिचं चाललंय गाणी मस्त असं नाही का. तिला दिला एक फटका, तेव्हा ते औषध तिच्या गेलं पोटात. औषध पिते तशी ती स्वतः आवडीने अशी, पण इथं आल्यापासून नाही का आजोळी जरा जास्तच लागत आलेली आहे ती. आता ही तर काय भाजी झालेली आहे. मी आता गरम गरमच नाही का कुकर म्हणलं इकडे लाव. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही भाजी वेगळी करतात, काही जण हिरव्या मिरच्याची करतात, पण मी ह्याच्यामध्ये तिखट मसाला टाकलेला आहे. आम्ही तिखटच कमी खातो, पण मला हिरव्या मिरच्या टाकण्यापेक्षा जास्त मसाला आवडतो. चटणी, तुम्ही चटणी म्हणू शकता, आम्ही मसाला म्हणतो त्याला. म्हणजे प्रत्येका ठिकाणी वेगवेगळे शब्द असतात. चला आता ही भाजी झाली आहे, ह्याला आपण बंद करून घेऊ. गॅस बंद करते. ही भाजी पूर्ण अशी झालेली आहे. आता आपण ह्याची तयारी करू, भाताची. काही नाहीये तरी निवडलं नाही का मी असं स्वच्छ, असं म्हटलं बघाव तरी काय एखादा खडा वगैरे निघला केला तर. हे बघा, हे मला असं सगळं जवळ घेऊन बसावं लागतं. उभं राहून कसं आपण पटापट घेतो, तिथल्या तिथं ठेवतो. मी आधी कुकर लावते मग सगळं ठेवते. ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत चपात्या, तिकडे ठेवते मी. तो डब्बा दे. सगळे भांडे घासलेले आहेत, पण हाताला जे येईल मी त्याच्याने मी पाणी घेते. असं नाही की मी ग्लासने ताण ह्याच्याने घेते. असं बसून वगैरे करायचं म्हणले की सगळं हे करावं लागतं. असं छोटस ताट आहे ना हे, म्हणून मी 2 ह्याच्यामध्ये घेते. स्वच्छ वगैरे आहे तरी पण मी नाही का हे करून घेते, पण कुठंतरी क्वचित खडा असतोच. तर चला ताईंनो, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. पुढच्या पौर्णिमा होम ह्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला परत भेटू.